गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. इथे सर्वप्रथम चहा ठेवून घेतला आणि पीठ भिजवलं. इथे पनीर पराठ्याची तयारी. मस्त पनीर किसून घेतलं, एक कांदा कट केला, कोथिंबीर कट केली, मिरची आणि इथे थोडेसे आपले पावडर मसाले घरगुतीमध्ये धना पावडर, जिरा पावडर, लाल मिरची आणि थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ टाकून मस्त असं स्टफिंग भरून पुरणपोळीसारखं छान असे पराठे लाटून घेतले. मस्त असे पराठे लाटून घेतल्यानंतर छान असं भरून त्याला असं छान मस्त हे करून घ्यायचं, शेकून घ्यायचे. थोडंसं ओलसर असल्यामुळे थोडंसं बाहेर येतच आहे पनीर आणि हे, पण छान झाले होते. मॉर्निंग. या नाश्ता करायला मस्त पनीरचे पराठे बनवले, ते मेथीची भाजी पण बनवली, चपात्या पण बनवल्या, ते चहा आहे. मला तर मेथीची भाजी भयंकर आवडते. मी मस्त पाव गरम करून घेतले, ते मेथीची भाजी आणि चहा. पराठा टेस्ट केला आहे, छान झाला आहे. आणि साहेबांचा नाश्ता करून झाला आहे आमच्या. कसा होतो? छान लागला. मग कशी आहे तुमची गुड मॉर्निंग? मस्त मस्त. काय सांगतो व्ह्युअर्सला? व्यवस्थित सांगायचं रेसिपी बघत जा, बघत जा आणि करून खात जा. हा लय छान बनलं जाते. तुम्हाला पण आवडेल ना. आमच्यासारखी हेल्दी राहा. आमच्यासारखी हेल्दी राहा, आहे की नाही? हेल्दी राहा, हेल्दी खा, मस्त घरचं खा आणि बाहेरचं खाणं टाळा. घरचं खा पण हेल्दी राहा आणि पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न करा. घरातल्या वस्तूंपासूनच आमचा तोच प्रयत्न असतो. त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघा, मग तुम्हाला पण कळेल. जेवण छान असतं. थोडं तिखट वगैरे तुम्ही कमी करू शकता, तेल वगैरे कमी करू शकता. कोणाकोणाला जमत नाही स्पायसी जास्त, तर कमी करू शकता. आहे की नाही? आम्ही चटपटीत खाणार आहे. हां, शेवटी तिखट कमीच खा असं यांचं सांगणं आहे. शेवटी तिखट कमी खा. तिखट कमी खा, जास्त खाऊ नका. हां, लय तिखट बनव म्हणजे लय चविष्ट लय घाम फुटतो पण खाताना. जे ऑफिस मध्ये एक जण आहे, त्याला दिलंय की त्याच्या डोक्यात घाम येतो. माझ्या भावाला बोलते ते. त्यांना सवय नाही ना, म्हणून आम्हाला सवय. इतकं पण तिखट नसतं, मीडियम असतं. त्यांना असं वाटतं की खूपच तिखट आहे, तितकं नसतं, मीडियम असतं. तर तुम्ही कमी करू शकता तिखट. बाकी प्रमाण वगैरे सगळं व्यवस्थित असतं. तर चांगले चांगले व्हिडिओ येतील तुमच्यासाठी. स्किप न करता व्हिडिओ बघत जा. छान रेसिपी असतील, छान तुमचा जेवणाचा प्रश्न सुटून जाईल व्हिडिओ बघितल्यानंतर. रोज मोबाईल उघडला का रोज रेसिपी तुमच्या पुढं हजर असेल. आणि एक नाही, 2-3 रेसिपी असतात आहे माझ्या व्हिडिओमध्ये. कामामधलं पण मी जेवण कधी कधी दाखवते तुमच्यापर्यंत. आणि व्हिडिओ बघत जा, व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा प्लीज. आणि छान असा सपोर्ट करत जा. चला, मस्त व्हिडिओ देत जाऊ तुमच्यापर्यंत. आम्ही भेटू नंतर. पुढे दिवसभराचं काय रुटीन आहे ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करूया. तर मस्त आता कामाचा टाईम झालेला आहे, 10:30 वाजायला आले, ते 5 मिनटं बाकी आहे. आणि साहेब गेले ते त्यांच्या कामाचं थोडंसं बाहेर. छान असं मस्त पिंक कलरचा ड्रेस वेअर केला आहे. आणि पिंक कलर फेवरेट आहे आमचा, माझ्या मुलीचा पण आणि माझा पण. तर तिला पण आवडतो पिंक कलर आणि मला पण आवडतो. मला तर भयंकर आवडतं ते पिंक, रेड. आता थोडंसं येलो वगैरे घालायला लागली आहे, पण छान वाटतं ते पिंक कलरचे असे ड्रेस. मस्त असं पिंक कलरचा ड्रेस वेअर केला आहे. चला, आज बघूया कामात काय वाढलेलं आहे आपल्या पुण्यामध्ये आणि गेल्यानंतरच कळेल. आज आहे शनिवार आहे, बघूया. चला, भेटू कामावरती. जाताना भाजी बिजी कॅरी करत जाणार, कारण सकाळी सकाळी कसं फ्रेश असतं सगळं, त्याच्यासाठी. चल, दुपारी घरी आल्यावरती भेटूया परत. ठीक आहे. तर असं मस्त झाले आपलं एक काम. आता जाते घरी, कारण दुसऱ्या कामामध्ये सुट्टी आहे. दीदी बाहेर गेले ते. तर इथे छान मस्त गाजर वगैरे टाकून डाळ खिचडी बनवली. आणि शनिवारची दीदीकडे खिचडीच असते जास्त करून. सुरण फ्राय वगैरे असतं, रताळ्याची कापू फ्राय करून दिली. मस्त त्यांच्या पद्धतीने कोबीची भाजी नाही म्हणजे फक्त सोटे केलं कोबी कट करून.
आणि त्याच्यामध्ये नारळाचा किसलेला चुरा तो टाकून छान अशी कोबीची भाजी केली, पापड फ्राय करून दिले. तर आता आवरलं इकडचं, जाते घरी. मस्त सावली आहे, छान वाटते बाहेर, आज थंड आहे थोडंसं. चलो, उद्या संडे आहे, सुट्टी आहे. आजचं सगळं चेक करून घेतलं काय आहे घरामध्ये, काय नाही. मॅडमला सांगितलं उद्या काय आणायचं काय नाही, संडेला बाजारात जातात. तर चलो, आले कामातनं. सकाळी भाजी चपाती केलेली आहे, पण आता इथे भाताचा कुकर लावून घेतलेलं आहे. आणि इथे डाळ बॉईल करून ठेवली आहे, तडका लावायचा, डाळीला फोडणी घालायची आहे, मस्त फेटून ठेवली आहे. आणि मेथीची भाजी आणि चपाती सकाळी केलेली आहे. आज हे घरी आहेत तर बोललं सगळं डाळ भात वगैरे पापड बिपड मग संध्याकाळच्याला पण होऊन जाईल. आता एकदा केलं दुपारी की मग रात्रीचं पण होऊन जाईल. मग दुसऱ्या कामांसाठी रात्री वेळ मिळून जाईल मला, दुसरी काय कामं असतील ते. आणि पटकन आता मशीन लावून घेते इथे भाताचा कुकर होईपर्यंत, आणि साईडला डाळ फोडणीला घालून घेणार आहे. तुमचं झाला का स्वयंपाक मैत्रिणी? दुपारचा 1 वाजला आहे. मी एकच काम होतं आज, एक काम करून आलेली आहे. आणि छान असं आता दुपारचं जेवण बनवून घेते. आणि आज एवढी काही तशी भूक नाही आहे. सकाळी मस्त पनीर पराठा, मी तर मेथीची भाजी आणि पाव खाल्ले, ते त्यांनी पनीर पराठा खाल्ला आहे. एक आहे अजून, मी आता दुपारी जेवताना खाईल. डाळ भात ह्याच्यासाठी बनवते की रात्रीला पण होईल आणि आतासाठी पण. तर आता कुकर लावून घेतलं आहे, छान असं मस्त बनवून घेते मी जेवण. तर हिनाची मेहंदी आणलेली आहे आणि फक्त मेहंदीच आहे, ह्याच्यामध्ये काही मिक्स नाही करणार आहे. तिला मस्त आता मी कालवून घेणार आहे अशी ह्याच्यामध्ये. आणि छोटंसं भांडं आहे लोखंडाचं, त्याच्यामध्येच मिक्स करणार आहे. फक्त पाणी टाकणार आहे, बाकी काहीच नाही. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही अंडं वगैरे चहापत्तीचं पाणी वगैरे मिक्स करू शकता. मी ते याला असंच पाण्यामध्ये मिक्स करणार आहे. मस्त आता मी हिला छान असे त्याच्यामध्ये गोळ्या नाही राहीन एवढी असं फेटून घेतली आहे. आणि जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही, मस्त अशी. आणि हे बघा, हे हर्बलची आहे, तर केमिकल नसावं याच्यामध्ये, माहिती नाही आता, पण मी तरी हीच ट्राय करते. 6 महिने आरामात केस लाल दिसतात आहे थोडीशी तरी, आणि चांगली शाईन येते. तर मस्त आहे, मी हीच वापरते. तुम्हाला ट्राय करायची असेल तर तुम्ही पण ट्राय करून घ्या.